शेतकऱ्यांच्या बंदला गोकुळ दूध संघानं पाठिंबा दिलेला आहे। उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवरती निर्णय घेण्यात आलेला आहे। दुधाचं संकलन गोकुळ दुधानं बंद ठेवलं आहे। 10 ते 12 लाख लिटर दुधाचं संकलन केलं जातं आणि मुंबई पुण्याला गोकुळचा सर्वाधिक दुधाचा पाठिंबा आहे। माझे सहकारी प्रताप नाईक आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, मोठी बातमी ही गोकुळ दूध संघ महाराष्ट्रातल्या मोठ्या संघांपैकी एक आहे आणि मुंबई पुण्याला याचा मोठा फटका जाणवू शकतो। काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे संघाच्या प्रवक्त्यांनी? संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की उद्याचा जो महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे शेतकरी संघटनांच्या वतीनं, त्या बंदला पाठिंबा म्हणून आम्ही दुधाचं संकलन बंद ठेवणार आहोत। कोल्हापूर सांगली या पट्ट्यामध्ये गोकुळचं मोठ्या प्रमाणात संकलन होतं आणि कोल्हापूरमध्ये हे संकलन जे आहे ते 10 ते 12 लाख लिटर सकाळी आणि संध्याकाळी होत असतं आणि सर्वाधिक त्यातलं दूध जे आहे ते मुंबई पुण्याला पाठवलं जातं। उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी या सगळ्या बंदमध्ये उतरणार आहेत। त्याचीच धास्ती गोकुळ दूध संघाने घेतलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, कारण दूध उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आहेत। त्याचबरोबर शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत। त्यांना सगळ्यांना पाठिंबा म्हणून गोकुळ संघानं हा निर्णय घेतला असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे। एकूणच आपण बघतो की जर दुधाचं संकलन उद्या झालं नाही तर परवा दिवशी मुंबई पुण्याला दूध कुठून जाणार हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या दृष्टीने संघानं काही उपाययोजना केल्यात का यावर कुठल्याही प्रकारची त्यांनी माहिती दिलेली नाहीये, पण उद्या मात्र गोकुळचं संकलन पूर्णपणे बंद राहणार आहे। प्रताप, धन्यवाद या माहिती करता आणि शेतकरी बंधूंकरता देखील ही बातमी तितकीच महत्त्वाची आहे। उद्या दूध घालायला आपण जाणार असाल किंवा शेतकरी संपात जे शेतकरी सहभागी होणार नव्हते त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे की उद्या दूध संकलन होणार नाही आहे। बहुतांश दूध संघांनी आपलं वाहतूक जी आहे ती वाहतूकही उद्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे, मात्र गोकुळनं तसं जाहीर केलं आहे उद्या दुधाचं संकलन होणार नाही। यामुळं परवाला मात्र मोठ्या प्रमाणावरती दूध तुटवडा मुंबई आणि पुण्यात जाणवू शकतो। नाशवंत गोष्ट आहे दूध। दररोज दुधाचं संकलन करून त्याचं वितरण हे दूध संघ करतात, मात्र मुंबई पुण्यामध्ये या सगळ्यामुळं मोठा तुटवडा दुधाचा जाणवू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।